नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मस्त मसाला वांगी बनवूया। तर वांग्याचं बघा मी असं पाठचं देठ काढलं आहे आणि हे साईडचं जे असतात ना काटे हे अजिबात नाही काढणार मी, कारण ना मी एकदा तसं बनवून बघितलं होतं तर एवढं अशी भाजीला चव जास्त नाही लागत आहे। अशा पद्धतीने एकदा बनवून बघा, खूप छान आणि भाजीला चव पण खूप छान लागते। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता। तर इथे पाठीमागचं फक्त थोडंसंच देठ कापायचं आपल्याला, जास्त नाही। एकदम मस्त बारीक बारीक आणि कवळे असे वांगे भेटलेले आहेत आपल्याला, शिवाय काटेरी पण आहेत भरपूर। तर वांगी कट करून घेऊया आणि पूर्ण वांगी याच्यात पाण्यात टाकायचे काळी पडू नये म्हणून। तर वांगी कट झाल्यानंतर तुम्हाला वाटण दाखवते बघा। इथे मी 2 कांदे छान भाजून घेतले, त्यात धने थोडी खसखस भाजून घेतलेले, अर्धी वाटी खोबरं, अर्धी वाटी शेंगदाणे आणि सगळे हे भाजून घेतले, लसूण अद्रक, त्यात थोडीशी कोथिंबीर टाकू आणि मिक्सरला बारीक वाटून घेऊया। मसाला बघा वाटून घेतला, एका ताटामध्ये आपण काढून घेतला। आता याच्यामध्ये आपण टाकूया लाल तिखट। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। थोडंसं झणझणीतच मला छान लागतं वांग, कुठल्याही भाज्यामध्ये थोडंसं तिखट छान लागतं। त्यानंतर याच्यामध्ये थोडी हळद टाकायची, 1 चम्मच एवढी, अर्धा चम्मच गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं। हे सगळे आता मसाले आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आणि एका प्लेटीमध्ये बघा इकडे 1 चमचा मीठ घेतले। वांग्यात पहिलं मीठ भरायचं आपल्याला, त्यानंतर याच्यामध्ये जे वाटण आपण मिक्स करू व्यवस्थित वाटून घेतलेलं ते भरायचं, दाबून भरायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने सर्व वांग्यामध्ये आपण झटपट भरून घ्यायचं। मीठ टाकायचं म्हणजे सपक लागणार नाही भाजी। त्यानंतर गॅसवर कढई मारली, याच्यात 2 चमचे तेल टाकले। तेल गरम झालं की 1 कांदा टाकला आहे, 2-4 कढीपत्त्याचे पाने टाकलेत। कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया। गॅसची फ्लेम फास्ट ठेवली तर 1-2 मिनटामध्येच आपला कांदा छान गुलाबी रंगावर झाला आहे। त्यानंतर 1 टमाटर कापून घेतलेले ते टाकायचे, अर्धा चमचा हळद टाकूया आपण याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर जी वांगी आपण भरून ठेवला मसाला, ती वांगी टाकायची त्याच्यामध्ये आणि 2-3 मिनिटासाठी छान परतून घ्या तेलामध्ये, म्हणजे व्यवस्थित चव लागते। त्यानंतर जो उरलेलं वाटण आहे ना ते पण याच्यात टाकायचं आपल्याला आणि वाटण पण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण इथे पाणी टाकणार आहोत। तर पाणी वांगे शिजायसाठी आपल्याला टाकायचं आहे। तर गरम पाण्याचा वापर करायचा आहे, थंड पाणी टाकायचं नाही। तर मी सोकमट पाणी करून घेतलेलं आहे गरम साईडला। तर ते पाण्याने आपण मिक्सरचं भांडं आणि ताट आपण धुवून घेऊया। आता इकडे बघा जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही। त्यानंतर याचं झाकण मांडायचं आहे, 4 ते 5 मिनिटासाठी छान स्लो गॅसवर शिजून घ्या। हे बघा 5 मिनिटं झाले तर आणि मस्त अशी आपली वांग्याची भाजी तयार झाली। एकदम झणझणीत आणि मस्त अशी घट्ट आपली ही वांग्याची रस्सा भाजी तयार झाली बघा। ते बघा वांग पण एकदम गाळ झाले। तर गॅस बंद करूया। वरून अशी भरपूर कोथिंबीर टाकायची। तर एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ही वांग्याची भाजी आवडली का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।